कळलं का साहेब आम्ही काय म्हणलं ते? हो हो मॅडम, आम्ही सगळी चौकशी करू. आता कसं आहे तुम्हाला का नाही एकच बाजू कळली म्हणजे त्या म्हणल्या की आमचा छळ झाला, आम्हाला मारहाण केली, तक्रार केली त्यांनी, तुम्ही ती लिहून घेतली. हां, पण ह्या सगळ्याला आमची पण काही बाजू असेल का नाही? हां, अहो तुम्ही या आमच्या घरला, विचारा आमच्या घरच्यांना की आम्ही कधी बाबा सुनबाईंचा छळ केलाय काय? हां, कसं आहे ना, आमच्या सुनबाई मास्तरीनबाई आहेत, त्यामुळे त्यांचं जास्त लक्ष शाळेत असतंय. आणि आम्ही बी त्यांना म्हणलं तुम्हाला शिकवणं आवडतं का नाही, करा नोकरी. खरं सांगायचं तर आम्ही शिक्षणाच्या विरोधात आहोत. हां, पण तरी बी आम्ही त्यासनी म्हणलं तुम्हाला आवडतं ना, मग तुम्ही करा, नोकरी करा, काय प्रॉब्लेम नाही आम्हाला. आता तसं बघायला गेलं तर आम्हाला काय त्यांनी नोकरी करायची गरज नाही, म्हणजे जळता जळणार नाही एवढी इस्टेट आहे हो आमच्या सूर्यवंशांची. पण कसं आहे साहेब, त्यांना त्यांच्या घरचं पण बघायचंय ना व, आई वडिलांचं वय झालंय, त्यामुळे त्यांचा सगळा जो काही पगार येतोय आई वडिलांकडे पैसे द्या, काही म्हणणं नाही आमचं. बघितलं का, अशा आहेत आमच्या आई साहेब. त्यांनी आतापर्यंत सगळ्या बाबतीत सपोर्टच केलाय मास्तरीनबाईंना. हो, पण त्यांचं म्हणणं आहे की ह्या मॅडमनी त्यांचा छळ केलाय. आता कसं आहे ना साहेब, आजकालच्या पोरीनं जर मोठ्यानं बोललं तर असं वाटतंय की भांडण झालं, ओरडल्या आपल्यावर. आता आम्हाला सांगा, घर म्हणलं की भांड्याला भांड लागणार का नाही? हा, सासू सुनीमध्ये छोट्या मोठ्या कुरबुरी व्हायच्याच की हो. काय हो अधिपती, बरोबर का? काय करशील? सांग ना, काय करशील? आणि हा आवाज माझ्यावर वाढवू नकोस हं? मला जे दिसलं ना तेच बोललीये मी. हिला गप्प राहा, गप्प राहा. आई सांग हिला प्लीज. का गप्प राहू मी? हिरू प्लीज प्लीज शांत बस, काही बोलू नकोस. बाबा का नाही ऐकलं तुम्ही माझं? का नाही ऐकलं तुम्ही? का गेलात पोलीस स्टेशन मध्ये? तक्रार का केलीत? बाबा अधिपतींना हे सगळं कळलं तर काय वाटणार आहे त्यांना? अगं पण आम्ही त्यांच्याबद्दल तक्रार केलीच नाही. आम्ही फक्त भुवनेश्वरी मॅडमची तक्रार केली आहे. अहो बाबा, पण त्यांना कळणारच ना भुवनेश्वरी मॅडम विरोधात तक्रार केली आहे. पण मग ते काय बोलतील, कसे रिॲक्ट करतील, मला ना आता कल्पनाही करत नाही. मला खूप भीती वाटते बाबा. एवढं टोकाचं पाऊल उचललं बाबा, तुम्ही एकदा मला सांगायला हवं होतं ना. इरा, सांगायचं ना मला. आपली घरातली गोष्ट होती, ती अशी डायरेक्ट पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जायची का? अशी माणसं आहोत का आपण? अशा छोट्या मोठ्या गोष्टींसाठी आपण सामान्य माणसं पोलीस स्टेशन मध्ये नाही जात इरा. तशी माणसं नाहीयेत म्हणजे? अगं ताई, तुझ्यावर अन्याय होतोय हे आम्हाला दिसतंय आणि तरी आम्ही हातावर हात ठेवून बसायचं अशी अपेक्षा आहे? आम्ही काहीच करायचं नाही? इरा, माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की एवढं टोकाचं पाऊल उचलण्याची गरज नव्हती. अक्षू, जरा शांत हो. हे बघ, एवढी चिडचिड नको करूस. बाबा, आधीच सगळं कॉम्प्लिकेटेड झालं तर तुम्हाला माहिती आहे ना, आता अजून कॉम्प्लिकेटेड झालंय. तुम्हीच सांगताना नाती तोडणं सोपं असतं, जोडणं अवघड असतं. अगं पण भुवनेश्वरी मॅडमनी ऑलरेडी नातं तोडलेलं आहे ना. अहो, ते नातं मी मानतच नाही बाबा. मला अधिपतींची काळजी वाटते, त्यांना काय वाटेल याची काळजी आहे मला. ते नातं मला जोडायचंय आणि तुम्ही असं पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करून आलात, आता कसं जोडणार मी नातं? जोडायचंय असं तूच म्हणतेस ना ताई? याचा अर्थ तुटलंच आहे ना सगळं? आमचं नातं तुटलेलं नाहीये आणि कधीच तुटणार नाही. आमच्यामध्ये गैरसमज झाले होते. एक भेट पुरेशी होती ग इरा. आम्हाला एकदा भेटायचं होतं, भेटून सगळ्या गोष्टी सुरळीत झाल्या असत्या. मला माहितीये ना, मला विश्वास आहे आमच्या नात्यावर. मी तोच प्रयत्न करत होते भेटण्याचा, तोवर तुम्ही तक्रार करून आलात. काय वाटणार आहे अधिपतींना मला खरंच कळत नाही. काय वाटेल त्यांना? बाबा, तुम्ही विचार करा. त्यांना असं वाटेल की मास्तरीनबाईंची फॅमिली डायरेक्ट पोलीस स्टेशन मध्ये गेली आणि माझ्या घरच्यांविरुद्ध तक्रार केली. हे काय आहे? आपण सामान्य माणसं आहोत, आपण असं डायरेक्ट पोलीस स्टेशन मध्ये नाही जात. मी बोलले असते अधिपतींशी,
सगळं सॉल्व्ह झालं असतं, बोलून प्रश्न सॉल्व्ह होतात आमच्यात, मला माहितीये. ही गोष्ट चव्हाट्यावर आणण्याची गरज नव्हती बाबा. मग आम्ही काय करायचं होतं? म्हणजे तुझ्यावर हल्ला झाला ह्याच्याबद्दल फक्त चर्चा करायची होती का? की बापरे ताईवर हल्ला झाला, बापरे ताईचा गळा दाबला, हे असं करायचं होतं का आम्ही? अगं ताई, तुला कळत कसं नाहीये? तू समजून का घेत नाहीयेस? मला त्यांची भीती वाटते ग. ते ना साधी माणसं नाहीयेत, राक्षस आहेत, राक्षस. आणि जर त्यांना त्यांच्या कृत्याची लाज वाटत नसेल ना, तर निदान पोलिसांच्या करवी त्यांना धाक दाखवला पाहिजे. अगं इरा, मी तुला सांगितलं ना, गप्प बस. बस ना तू गप्प, काय प्रॉब्लेम आहे? ताई हे बघ, मला असं वाटतं ना की तू प्लीज एकदा आई बाबांच्या मनाचा विचार कर. म्हणजे कसं आहे, तू अधिपतींचा जेवढा मनाचा विचार करतेस ना, त्याचा 1% जरी तू आई बाबांचा विचार केलास ना, तर तुला जाब विचारण्याची हिम्मत नाही होणार. आणि तुला पुळका कुणाचा आहे ग? सांग ना. ज्यांनी तुला मारहाण केली त्यांचा आहे. आणि आम्ही तुझ्यासाठी एवढं करतोय तर तू आम्हाला उलट बोलतीयस. तू ना ताई कोडगी झालीयस. त्यांची सून झाल्यापासून 1 नंबरची कोडगी झालीयस. तुला मारहाण केली तरी तुला काहीच वाटत नाहीये. मला तर वाटतं ना तुला हौस आहे मार खाण्याची. नाही, तू खाऊन घे मार, त्याचं काही नाही. पण त्यांनी बाबांना ढकललं. जेव्हा त्यांनी बाबांना ढकललं ना, तेव्हा खरं तर तूच पोलीस स्टेशनला जायला पाहिजे होतंस. पण ते राहिलं बाजूला. तू काय करतेयस? तू फक्त डिफेंड करतेयस. तुला झालं काय नक्की ताई? हा? तू काय आतून मेलीयस का? दगड झालीयस तू? इरा, काय आहे तुझी भाषा? मोठी बहीण आहे ना ती तुझी, नीट बोल. आई, तुला फक्त माझी भाषा दिसते, पण त्यांचं वागणं दिसत नाहीये. तो अधिपती आईच्या समोर अगदी नंदी बैलासारखा बुगू 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 मान हलवतोय. तो हिला हाकलून देतोय आणि ही आपल्याशी भांडतीये. बस. खबरदार जर एक शब्द बोललीस तर. मी बोलणार. मी गप्प बसणार नाही. त्या नंदी बैलाने त्याच्या आईचं ऐकून तुला घरातून हकलून दिलंय. इरा, बास. आता मी अधिपतींबद्दल काहीही बोललेलं खपवून घेणार नाहीये. आणि मला हाकलून नाही दिलंय. ती स्वतः घराबाहेर पडली. हा, बरोबर आहे. पण मग त्यांनी काय केलं? काहीच नाही. तू इथे आलीस तेव्हा त्यांनी तुझी चौकशी केली नाही. मला तर असं वाटतंय ना की त्यांच्यापेक्षा तो कमल, तो कैक पटीने बरा होता. किती प्रेम केलं त्याने तुझ्यावर. तुझ्या बरोबर लग्न करावं म्हणून काय काय नाही केलं त्याने. तुला काय एवढा पुळका ग त्या अधिपतीचा? का चटक लागली तुला पैशांची आणि हाजी हाजी करायची? काय अधिपती व्हायची का नाही छोटी मोठी कुरबूर? भरपुरी व्हायच्या, पण ते काय तेवढ्या पुरतं असायचं हो. आता कुठल्या बी सासू सुनेत तेवढं होत नाही साहेब. हा, पण आता त्यांनी तेवढंच लावून धरलं असेल तर आपण तरी काय बोलणार? हा, आता कसं आहे, घरामध्ये मतं पटत नाहीत कवा कवा. हा, म्हणजे त्या शिकलेल्या आहेत, त्यामुळे त्यांची मतं वेगळी, आमची मतं वेगळी. म्हणून काय लगेच आम्ही त्यांना मारहाण करणार काय? हे म्हणजे आतीच झालं नाही का अधिपती? म्हणजे कसं ऐकायला बी कसं तरी वाटतंय हो. आम्ही असलं कवाच करू शकत नाही, खरं सांगतोय. काय तक्रार केली बघू दे तरी. मला कळू दे की काय 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 करायला लावलं बाबा आम्ही त्यासनी. काय इस्तवाचे चटके दिले का? आगीवरनं चालायला लावलं का? उपाशी बसवून ठेवलं घरात का? भांगलायला पाठवलं रानात? हा, का आई वडिलांकडनं पैसे घेऊन या बाई म्हणून सांगितलं, त्याशिवाय जेवाय देत नाही? काय काय केलं आम्ही एवढं? असं बघू द्या तरी. मास्तरीन म्हणजे मजूर कुठवर गेले ते तर बघू दे मला. बंद कर. गप्प राहा. मगापासून ऐकून घेते म्हणून तू तुझ्या तोंडाचा पट्टा सैल सोडण्याची काही गरज नाही येईना. पैशाची चटक लागले का म्हणे? कोण बोलतंय? हे बघ,
मला आता मागचं काढायची अजिबात इच्छा नाहीये इरा, पण पैशाची चटक इथे कोणाला हे सगळ्यांना माहितीये. मला बोलायला लावू नकोस. पैशासाठी तू स्वतःच्या बहिणीला विकायला काढलं होतंस, तू मला पैशाचं सांगू नकोस. ताई तू मला मारून गप्प करशील, पण तुला एवढा का पुळका येतो ग त्या नेबळट अधिपतीचा? नेबळात नाहीयेत ते. तुला मराठीत सांगितलेलं कळत नाही का इरा? तोंडाला येईल ते बोलू नकोस, मी पुन्हा सांगतेय. काय चुकीचं बोलले ग मी? नेबळटाचे अधिपती नाहीयेत ते नेबळत. पास झालं, मी नाही ऐकून घेणार आता अधिपतींबद्दल एकही उलटा सुलटा शब्द. आणि मला त्यांचा पुळका आलेला नाहीये. माझं प्रेम आहे त्यांच्यावर. मला बोलायचंय त्यांच्याशी, मला संसार करायचा आहे त्यांच्याशी. आमचं बाळ वाढतंय माझ्या पोटात, कळतंय का तुला? आणि हे बघ, अधिपती कसेही असले ना तरी माझा नवरा आहे तो. या घरचे जावई आहेत ते. त्यांच्याबद्दल या भाषेत बोलायचं नाही. त्यांच्याबद्दल असं बोललेलं मी सहन करणार नाही. ज्यातली अक्कल नाहीये त्याबद्दल बोलत जाऊ नकोस तू. हे बघ ना, ज्याचं करायला जावं भलं तो म्हणतो माझंच खरं. कशी बोलतेय बघ ही. आई बाबा तुम्ही गप्प का बसलात? बोला ना काहीतरी. आपण एवढं केलं तिच्यासाठी आणि ती कसं बोलतीये? अगं ताई तुला कळत कसं नाहीये? तुझ्यावर अन्याय झाला म्हणून आम्ही ऍक्शन घेतली आणि तू काय केलंस ग? मला मारलंस, मला बोलतीयस एवढी? इरा 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 शांत हो बरं, तू शांत हो. बस बेटा, तू बस आधी. शांत हो, शांत हो. पास झाला तर उगाच रडून तमाशे करून काही होणार नाहीये. अक्षू बाळा, तू जरा शांत हो. बघा ना कशी बोलत सुटली आहे ते. हे बघ इरा, तू जरा गप्प राहा. मी बोलतोय ना अक्षूशी. अक्षू बाळा, तुझा मुद्दा बरोबर आहे, पण भुवनेश्वरी मॅडम जे वागल्या ना त्याचा मला व्यक्तिशः खूप त्रास झालाय. अगं तू जे सहन करतेस ना ते मला सहन झालं नाही तर माणूस कुठेतरी व्यक्त होणारच ना. हे बघ, मी तक्रार करून व्यक्त झालो असं समज हवं तर. बाबा, मी व्यक्त होण्याला काहीच म्हणत नाहीये, पण व्यक्त होण्याची पद्धत चुकली ना, वेळ चुकली बाबा. पोलिसात जाऊन तक्रार केली तुम्ही. एकदा तुम्ही अधिपतींशी बोलून घ्यायला हवं होतं ना. मला बोलायचं होतं बाबा. मी बोलणार होते अधिपतींशी, त्यांना सगळं समजावून सांगणार होते. त्याआधी तुम्ही अशी तक्रार करून बसला. बाबा, मला भेटायचं होतं त्यांना. मला अजूनही भेटायचंय अधिपतींना. मला सांगायचंय त्यांना की आपलं बाळ वाढतंय माझ्या पोटात. मी त्यांना सांगितलं असतं तर सगळ्या गोष्टी बदलल्या असत्या. त्यांनी समजून घेतलं असतं. सगळं चांगलं झालं असतं बाबा. आता सगळं भलतंच झालंय. आपली बाजू बरोबर आहे, आपल्याला माहितीये, पण असं असून सुद्धा आता आपण पोलिसात तक्रार केली म्हणून भुवनेश्वरी मॅडम पीडित होणार. त्यांच्यावर अन्याय झाला असं कांगावा त्या करणार. आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे आपली बाजू बरोबर असून सुद्धा अधिपतींच्या नजरेत आपण वाईट ठरणार. मला हे नको होतं बाबा. मला हेच नको होतं आणि आता तेच झालंय. आता भुवनेश्वरी मॅडमचं पारडं जड झालंय. आपण केलंय ते. असं केलं आई, असं केलं तुम्ही मला न सांगता. काय असं गप का तुम्ही साहेब? दाखवा की काय आई साहेबांनी विरोधात लिहिलंय ते तरी बघू दे. एवढा काय राग आहे आमच्या आई साहेबांविषयी की डायरेक्ट तक्रारच करायला आल्या गडबडीने एवढ्या. मला बी कळू दे, बघू दे जरा काय लिहिलंय तक्रारीत. सॉरी सर. काय ते? सर मी सॉरी म्हणालो. का सॉरी कशाला? ती तक्रार तेवढी द्या वाचायला. तीच तर नाही देऊ शकत तुम्हाला. का? तसं नाही करू शकत आम्ही. आमच्या आई साहेबांविरोधात तक्रार आहे हो.
त्याच्यात काय लिहिलंय हे बी जाणून घ्यायचा हक्क नाही का आम्हाला? अहो सर, खरंच सांगतोय मी, तसं करू शकत नाही आम्ही. आमच्या नियमात बसत नाही. बरोबर आहे, मी फक्त वाचतो आणि लगेच परत देतो तुम्हाला. द्यावर. सॉरी. असू द्या अधिपती, राहू द्या, नका वाचू तुम्ही. आता आपण वाचून आणखीन काय फरक पडणार आहे, नाही का? नाही म्हणजे शब्द काय लिवलेत, कुणी लिवलेत, हस्ताक्षर कसं आहे, असं काय आपल्याला सिद्ध करायचं वय? हां, मास्तरीनबाईंकडनं तक्रार झाली, हे सिद्ध झालंय, बाद झालं. हे आमच्या मास्तरीनबाईंनी अशी तक्रार केली असेल आम्हाला खरंच वाटत नाही. आता ती तक्रार वाचून खरं वाटणार आहे काय तुम्हाला? हां, अधिपती, तुमचा का नाही आंधळा विश्वास आहे त्यांच्यावर, राहू द्या तो तसाच. आम्ही तुमचे डोळे उघडायचा खूप वेळा प्रयत्न केलाय, अजून बी करतोय, पण आता तुम्ही डोळे घट्टच मिटायचं ठरवलं तर आम्ही तरी त्याला काय करणार, नाही का? पण मॅडम त्यांची फॅमिली काय त्यांच्या फॅमिलीचं काय? नाही म्हणजे ते असू दे, सोडा ते, सोडा. आता काय आम्हाला ते तक्रार पत्र बघायचं नाही. हां, राहू द्या अधिपती. ठीक आहे मॅडम, आम्ही दोन्ही बाजू ऐकून घेऊ, सगळी चौकशी करू आणि मगच काही ती ॲक्शन घेऊ. तेच म्हणतोय आम्ही, तुम्ही तुमचा वेळ घ्या, तुमच्या पद्धतीने सगळी चौकशी करा. या समध्यामध्ये आम्ही तुम्हाला संपूर्ण सहकार्य करू. कधी बी बोलवा, येऊ आम्ही चौकशीला. आणि जर का तुम्हाला असं वाटलं की यांच्या तक्रारीमध्ये तथ्य आहे तर आम्ही स्वतःहून येऊ तुमच्याकडं. करा आम्हाला अरेस्ट, टाका आम्हाला जेलमध्ये, केस करा आमच्यावर. पण फक्त एक ध्यानात ठेवा, आमच्या लेकराला ह्याच्यामध्ये घेऊ नका हो. त्यांनी फक्त त्यांच्यावर प्रेम केलंय, त्यांना मान दिलाय. अहो, असा नवरा मिळावा म्हणून पोरी जन्मोजन्मी व्रत वैकल्य करतात. आमच्या सुनबाईंनी बघा काय केलं, तक्रार. असू द्या, त्यांची मर्जी, त्यांना जे वाटलं ते त्यांनी केलं. पण आता हे असं करून त्यांना काय मिळणार आहे देवास ठाऊक. मला एक सांगा साहेब, मास्तरीनबाई स्वतः आल्या होत्या इथं तक्रार द्यायला? म्हणजे त्यांनी स्वतः केली का इथं येऊन तक्रार? असं मास्तरीनबाई स्वतः आल्या होत्या इथं तक्रार द्यायला? नाही म्हणजे ते अधिपती, तुम्हाला विश्वास ठेवायचा नसेल तर नका ठेवू. पण आता कोण येऊन गेलं, कोण नाही गेलं, ते कशाला विचारताय? हा, जे व्हायला नको होतं ते झालं ना व. आता त्यांना त्यांचं काम करू द्या. हा, माफ करा इन्स्पेक्टर साहेब, पण तुम्ही तुमचं काम करा. आम्ही काही त्याच्यामध्ये अडथळा आणणार नाही. तुम्हाला वाटत असेल तर आता बेड्या ठोका. वाटतंय का तुम्हाला तक्रार खरी आहे म्हणून? बेड्या बेड्या काय टोकायची गरज नाही, ते खोटंच आहे सगळ्यांनी, खोटे आरोप केलेत. कशाला बेड्या काय तर बोलतोय आपला आई काय गरज नाही आहे साहेब, सगळं चुकीचं त्यांनी सांगितलेलं आहे. तक्रारी रद्द करा, ती चौकशी आत्ताच्या आत्ता. अधिपती, आपण त्यांच्या कामात अडथळा आणायचा नाही, करू दे त्यासनी. आणि कर नाही त्याला डर कसला, करू दे त्यांना त्यांचं काम. हा, हो मॅडम, ते करूच आम्ही. पण आता तुम्ही घरी गेलात तरी चालेल, आम्ही सगळी चौकशी करू आणि जर काही तथ्य असेल तर आम्ही तुम्हाला कॉल करू. ढेकळात तथ्य असते. पण जर का तथ्य नसल तेव्हा आम्हाला त्यांच्या विरुद्ध तक्रार करायची आहे. ती तक्रार तुम्ही लिहून घेतलीत म्हणजे झालं. हो मॅडम, आम्हाला पण सत्य जाणून घ्यायचंच आहे ना. चला निघूया. थांबा मॅडम, आता काय? तुम्ही चौकशीला आलात ना, इथे सही करून जा. करतो, वा पुढं आम्ही आलो. त्या तिकडं आम्ही लवकरात लवकर सगळी चौकशी करू. आम्ही सांगितलेलं तेवढं ध्यानात ठेवा. तथ्य नसल तर आम्ही त्यांच्यावर उलटी तक्रार करणार. जरूर. बाप रे, अगं ताई तू कशी आहेस? आई बाबा तुम्ही बघताय ना, तिच्यासाठी आपण एवढं करतोय आणि हिला सासरच्यांना काय वाटेल, ते सगळं हे कसं घेतील हा विचार करतेय ही. इरा तू शांत राहा बरं, प्लीज प्लीज, काहीही बोलू नकोस तू आता. मी काय म्हणते, आपण सगळेजण जरा थोडा वेळ शांत राहूयात का? हा, म्हणजे जरा सुचेल, थोडंसं शांत राहूयात. नाही आई, मला ना खूप त्रास होतोय. तुम्हाला जो त्रास होतोय ना ते मला बघवत नाहीये. काय ग ताई, तुला एकदा तरी बाबांचा विचार मनात येतो? तुला ना आता
आम्ही शत्रू वाटायला लागलोय आणि ते सगळे लोक तुला एकदम सख्खे वाटायला लागलेत. खरं तर ना त्या सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे, अगदी अधिपतींसहित.